तर विधान परिषद निवडणुकीचं जागा वाटप जाहीर होण्यापूर्वी महायुतीतल्या मित्र पक्षांमध्ये शक्ती प्रदर्शन रंगल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यामध्ये बवियाच्या उमेदवाराला भाजप पाठिंबा देणार असल्याची शक्यता सध्या चर्चेत आहे। आकड्यांचं गणित बघता असं झालं तर एकनाथ शिंदेंसमोर त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। या सगळ्यात बवियाची किंमत मात्र चांगलीच वाढली आहे। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। आगे आगे देखो होता है क्या, आगे आगे देखो होता है क्या। बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी माध्यमांना दिलेल्या या प्रतिक्रियेचा खरा अर्थ आता हळूहळू उलगडायला सुरुवात झाली। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत बवियाचा भाव आता चांगलाच वाढला। शिंदेंचा बालेकिल्ला असल्यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावा असणार हे आतापर्यंत साहजिक मानलं जात होतं, पण भाजपच्या नव्या खेळीमुळे आता शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। 2 दिवसापूर्वी रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली। शिवसेनेला पाठिंबा मिळावा यासाठीच ही भेट असल्याची स्पष्टीकरण हितेंद्र ठाकूरांनी दिलं आणि इथूनच रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित आणल्याचं बोललं जात होतं। मात्र आता भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि राजन नाईक यांनी बवियाचे माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेतली। त्यामुळे आता बवियाकडनं राजीव पाटील हे उमेदवार असणार आणि भाजप त्याला पाठिंबा देणार अशी चर्चा रंगू लागली आहे। भाजपकडून ठाण्यात शिंदेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा हा प्रयत्न मानला जातो आणि त्यासाठी कारणीभूत मानलं जात आहे भाजपच्या बाजूने असणारं आकड्यांचं गणित। ठाण्यात भाजपकडे 431 तर शिवसेनेकडे 309 मतदार आहेत। बहुजन विकास आघाडीकडे 71 मतदार आहेत। राष्ट्रवादीकडे 18 तर इतरांची 53 मतं आहेत। त्यामुळे बवियानं उमेदवार उतरवला आणि भाजपनं त्यांना पाठिंबा दिला तर शिंदेंच्या नाकी नऊ येण्याची शक्यता आहे। प्रश्नच नाही, आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते। विलीनीकरणाचं जे म्हणतात त्याचं काय पक्ष विलीनीकरणावर तुमची काय भूमिका आहे? आगे आगे देखो होता है क्या। तर लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो असं सांगत शिवसेना नेते सध्या सर्व काही अलबेल असल्याचीच भाषा बोलतात। पण लोकशाहीमध्ये कोणीही कोणाला भेटू शकतो ना। परवा आमचे रवींद्र फाटक साहेब भेटले, आज कदाचित खासदार साहेब भेटले असतील, ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काय नाही। पण आमच्या कुठच्याही नेत्यानं बहुजन विकास आघाडी ही शिवसेनेमध्ये विलीन होते असं म्हटलेलं नव्हतं। आप्पांबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आणि स्थितीबद्दल नितांत आदर आहे आणि कदाचित विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रवी फाटक साहेब जर भेटले असतील तर तो एक लोकशाहीतला भाग आहे। जून महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचं महायुतीचे नेते सांगतायत, पण अद्याप ते जाहीर झालेलं नाही। आकडेवारीनुसार 17 पैकी 14 जागांवर भाजपचं वर्चस्व आहे, पण मित्रपक्षांना जागा सोडण्याचा उदारपणा दाखवतानाच हे शक्ती प्रदर्शनही सुरू झाल्याची चर्चा आहे। या शक्ती प्रदर्शनाचा अंतिम जागा वाटपावर काय परिणाम होतो हे पुढच्या काही दिवसातच